आता पाहूयात सविस्तर वृत्त। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विकास कामांच्या फाईलवरती सह्या न केल्याचा आरोप केला होता। यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर देत उदयनराजेंचे हे आरोप हास्यास्पद असून वैयक्तिक खासगी कामांच्या कोणत्या फाईली आणल्या होत्या त्या काढायला लावू नका असं म्हणत उदयनराजेंना इशारा दिलाय। शिवाय वैयक्तिक टीका करण्यापेक्षा धोरणात्मक बाबींवर चर्चा करायला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। हा आरोप हास्यास्पद आहे। कुठला प्रोजेक्ट आहे त्याचं नाव त्यांना आठवतं का? त्यांना कुठल्या प्रोजेक्टचा त्यांनी अर्ज केला होता? मला कोणीतरी म्हटलं की त्यांनी ॲग्रिकल्चर कॉलेजची मागणी केली होती। आता जमीन दिली नाही। आता जमीन असेल तर ॲग्रिकल्चर कॉलेज दिलं जातं, पण मी ॲग्रिकल्चर कॉलेज कराडला सरकारी ॲग्रिकल्चर कॉलेज केलं, खाजगी नाही केलं। माझ्या नावाचं ॲग्रिकल्चर कॉलेज नाही आहे। आता यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्तानं ते कॉलेज आम्ही केलं, फार चांगलं चाललेलं आहे। तर त्यांनी कुठला प्रोजेक्ट माझ्याकडे आणला होता ते सांगा, तर मी सांगतो की त्यांनी वैयक्तिक खाजगी कामं वन खात्याची पवनचक्क्याची किती आणली होती आणि ती झाली का नाही ते सांगावं त्यांनी। तर त्यामुळे आता मला वाटतं अशात उणेजुणे काढण्यात काही अर्थ नाही। धोरणात्मक बाबीवर चर्चा झाली पाहिजे।